आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। या बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामांच्या संदर्भात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची संख्या बघता शहरातील रिंग रोड तसंच शहराबाहेरील रस्त्यांच्या मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करून काही नवीन मार्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे आता नाशिकच्या विकासाला चालना मिळून येत्या 1 ते 1.5 वर्षात हे सगळे कामं लवकरात लवकर करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात रस्ते विकासाचे कोणते महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत आपण एक नजर टाकूया। घोटी पहिणे त्र्यंबकेश्वर जव्हार फाटा रस्त्याचं काम, द्वारका सर्कल मुंबई नाका इंदिरानगर बायपास प्रकल्पाचं काम, नाशिक ते कसारा रस्त्याचं रुंदीकरण आणि 6 पदरी रस्ता करणार आहे। घोटीहून थेट त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी रस्ता केला जाईल। सिन्नर नांदूर शिंगोटे सावळी मार्गाचं विस्तारीकरण, शनी शिंगणापूर फाटा ते अहिल्यानगर रस्त्याची दुरुस्ती, नाशिक ते धुळे रस्ता 6 पदरी करण्याचा विचार। आपल्या पंचवटीच्या एरियात आपण रामकालपथचा काम करतोय, तर ते आपल्या रामकुंडापासून कालाराम मंदिरपर्यंतचा जे हा भाग आहे तिथे आम्ही हेरिटेज कन्झर्वेशन डेव्हलपमेंट काही फॅसिलिटीज पिलग्रिमसाठी असं तयार करतोय। शहराचे जे रोड्स आहे जे नॅशनल हायवेला क्रॉस करतात तिथे आपण जंक्शन इम्प्रूव्हमेंट करू, एज-टू-एज डेव्हलपमेंट करू, जिथे रोड वायडनिंग शक्य असेल ते करू, थोडाफार जर कुठे लँड ॲक्विजिशनची गरज पडली ते पण करू। तर अशा प्रकारे आपण स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सहभागाने आपले जे नॅशनल हायवे निगडीत जे विषय आहेत ते सगळे आपण सॉल्व्ह करणार कुंभच्या अगोदर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।